तेव्हाही घाल. अंजली दमानिया असं म्हणतात, दमानिया तुमचा राजीनामा मागताय, परवा दिवशीपासून आंदोलन करताय. असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. पुण्यातल्या इच्छुकांच्या तुम्ही मुलाखती वगैरे घेताय, मात्र युतीचं काय ठरलंय का? काही ठिकाणी शरद पवार गटाची युती तुमचा पक्ष करणार असं समजतंय. मी त्यांना माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्या भागामध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते त्या ठिकाणी करा. कारण काय झालं, 11 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे ड्रॉ निघाले आरक्षणाचे, आणि आरक्षणाचे ड्रॉ निघाल्यानंतर मग तो 4चा प्रभाग, इथं 5चा आहे ना, काही एखाद्या ठिकाणी 5चा प्रभाग, हा हो एकच आहे पण आहे. असे कसे असावेत, त्याच्यामध्ये महिला कुठल्या घटकातल्या, म्हणजे OBC, सर्वसाधारण, SC ST, पुरुष कसे, अशा सगळ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आपल्या विचारांचं पॅनल कसं स्ट्रॉंग होईल याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती त्या संदर्भामध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे. आज मला सुभाष जगताप पण भेटले, आज मला सुनील टिंगरे पण भेटले, मला चेतन तुपेजी भेटले, दत्ता धनकवडेजी भेटले, सगळे अनेक मान्यवर, माजी नगरसेवक पण भेटले, आणि हे आमचे सहकारी पण भेटले. त्यांना मी सांगितलं की तुम्ही चाचपणी करा, मी परत 2 दिवसांनी येतो, आणि त्या पद्धतीने, कारण अजून पुण्यातल्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे. त्याच्यामुळं काय काय होतं आहे, कसं होतं आहे, 9 वर्षांनी निवडणुका लागल्यात, म्हणजे एक बॅचच जवळपास ती जी संधी गेलेली आहे. त्याच्यामुळं काही जुने पण इच्छुक झालेले आहेत, साहजिक आहे, आणि नवीन पण वाटतं की आता आम्ही नव्या दमाचे आहोत, आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचे अरे बाबा, मी तेच सांगतोय ना. आता तुम्ही प्रत्येक वेळेस, आज आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुतीच्या संदर्भात आमचं काम चाललेलं आहे, परंतु आता साधारण नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कुठल्या शहरामध्ये काय काय घडतंय हे साधारण अंदाज त्या ठिकाणी येईल. तो अंदाज आल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी ठरतील. दादा, साहेबांशी काय बोलणं झालंय का या संदर्भात? स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढायचे, कारण ज्या पद्धतीने हालचाली होत आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये तुमचेच पदाधिकारी सांगतायत की दादा आणि साहेबांचं बोलणं सुरू आहे. जेव्हा का वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळी भूमिका मांडतात, आता त्यांना